हॅलो मुलांनो, तर आज आपण बघणार आहे फ्रूट्सचे प्रकार आणि त्याचं ड्रॉइंग कसं काढायचं. ओके, तर पहिल्यांदा आपण काढणार आहे ॲपल. तर याला असा छोटासा हाफ सर्कल करून घ्यायचा किंवा कर्व काढायचा आणि मग असं कर्व द्यायचा त्याला. आणि असा त्याला देठ काढायचा. आणि याचं पान असं असतं. काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. झालं ॲपल. आता ग्रेप्स काढूयात आपण. ग्रेप्स. असे छोटे छोटे सर्कल काढून घ्यायचे. नेहमीप्रमाणे मी काय केलंय, आधी प्रॅक्टिस करून घेतली तुम्हाला शिकवण्यासाठी. आपल्याला जेवढा मोठा पाहिजे, कसा पाहिजे तसा तुम्ही काढू शकता. हे झाले ग्रेप्स. ओके, मग याला असं स्टॉक काढायचा. आणि हे काय, याला काय म्हणतो आपण, हे छोटे छोटे येतं त्याला क्रीपर्स वेगळे असतात. त्याला काय म्हणतात बरं, कोणाला माहिती आहे त्यांनी सांगा मला. हे झालं ग्रेप्स. देन मँगो. मँगो. पण हे काय झालं आहे, आधी जे ड्रॉइंग काढलं होतं ना त्याचं जे मी ब्लॅक मार्कर वापरला होता, सो त्याचं प्रिंट मागे आलं आहे, ते इंक मागे आली आहे. मँगो. मग आता बनाना काढायचा आहे. स्टॉक. हा बनाना. अजून एक काढूया. बनाना. ओके, आता पाइनॲपल काढूयात. आपण थोडासा कसा रेक्टँगल शेप कसा असतो, पण त्याला थोडे कर्व द्यायचे. किंवा ओव्हल शेप म्हणू शकतो याला. अगदीच ओव्हल नाही आहे, दिसतच नाही.
दिसला? दिसतंय का? करूयात आपण. मग आणि हे असं असतं की नाही पायनॅपलला. पायनॅपल, मग वॉटरमेलॉन, वॉटरमेलॉनचे आपण स्लाइस काढतोय. ओके, वॉटरमेलॉन कट केल्यावरती कसं दिसतं ते काढतोय आपण. हे त्याच्या बिया. आणि चेरी काढू. चेरी कशी असते बरं? अशी, याला असं असतं. असे काढायचे आणि मग याला असे 2 छोटे छोटे सर्कल काढायचे. झालं चेरीज. तर हे झाले आपले फ्रूट्स. आपण याला नाव देऊयात. ओके, सगळ्या फ्रूट्सचं नाव जर तुम्हाला येत असतील स्पेलिंग्स, ॲपल, देन चेरी, ग्रेप्स. ग्रेप्स इथं लिहूयात. ओके, बनाना, मँगो, पाइनएप्पल, and this is slice of watermelon. Watermelon. So kids, these are our different types of fruits. Okay, so we are going to color it now. कलर करूयात आपण याला. ओके, पण त्याच्या आधी काय करतो आपण? कलर करायच्या आधी काय करायचं? कलर करायच्या आधी आपण बॉर्डर करून घेणार याला. बॉर्डर करूयात आपण. ओके.
Okay, children, now we are going to color it. Okay, one by one. First we color apple. Which color apple is? Apple is of which color? Red color, right? There are green apples also, but we are going to color it by red color. Like this, today we learn how to draw different types of fruits. Okay, so you can try at your home and you can send pictures to me. Okay, bye bye.